आलो भांडूप नगरीला नामकरण सोहळ्याला, आलो भांडूप नगरीला नामकरण सोहळ्याला. आलो भांडूप नगरीला नामकरण सोहळ्याला, डबल बारी भजनाची रंगली, ही डबल बारी भजनाची रंगली हो. हरिनामी बुवा हरिनामी, अहो बुवा हरिनामी, संत मंडळी रंगली. आलो भांडूप नगरीला नामकरण सोहळ्याला, डबल बारी भजनाची रंगली, ही डबल बारी भजनाची रंगली हो. हरिनामी अहो बुवा हरिनाम, बुवा हरिनाम, हरिनामाचा जप रामाचा, मुखाने जय घोष चाले हो. बघा प्रत्येक क्षेत्रात परमेश्वर कुठं विराजमान आहे, तो तुमच्या रूपाने विराजमान आहे की नाही. राम नाम घेऊन टाकलेला पाय दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही. म्हणजे भक्ती नामामध्ये किती आहे याचा विचार तुमचा तुम्हीच करा. कारण ज्याच्या एका नामाने पाण्यावर पाषाण तरले, ज्याच्या एका नजरेने शबरी तरली, ज्याच्या पदस्पर्शाने अहिलेचा उद्धार झाला. लक्षात ठेवा नामामध्ये ताकद किती आहे की नाही. आज आयुष्यभर कष्ट करायचे आहेत, मुला बाळांसाठी करायचे आहेत. पण माझं एक चांगलं सांगणं आहे, कमवलेलं खाऊन घ्या. प्रत्येकाने कमवलेलं खाऊन घ्या. पोरांसाठी शिल्लक ठेवा पण कमी ठेवा. एवढं पण शिल्लक ठेवू नका की फुकट भेटलेल्याची किंमत राहणार नाही. वास्तविकता आहे की नाही. जय श्रीराम म्हणून श्रीरामांचं गाणं 100%. हर घर में एक ही नाम, हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री राम, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. बोलो जय सीताराम प्रभु रामचंद्र की, सीतापति प्रभु रामचंद्र की, पवन सूत बजरंग बली हनुमान की. बुवा ही ताकद आहे हरिनामाची. नाचा नाचा भजनात बुवा. मी म्हणतोय हा बरोबर ते तुम्ही घ्यायचं. घेणार घ्या बुवा, घेणार बुवा, घ्या तुमच्यासाठी बुवा घ्या. आयुष्यामध्ये कर्म चांगलं पाहिजे बघा, नाहीतर काय नाही. लक्षात घ्या 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. बरोबर की नाही. 2 भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण, रावण मारला गेला. पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. बुवा संसाराचा वाटोळा झाला. त्याच्यामुळे भावाने भावाची साथ दिली पाहिजे. कोरोना काळात आपल्याला आपली जागा कळलेली आहे. बरोबर की नाही. कोरोना काळात आपल्याला आपली जागा कळलेली आहे. परमेश्वराकडे एकच योजना आहे, कधी पण चालू करू शकतो. ग्रामपंचायतीमध्ये 1000 योजना आहेत, त्या भेटताना मारामारी आहेत. पण परमेश्वराकडे बाबा आय लव्ह यू मला बोलू नको, माझा लगीन झालेला आहे, माका एक बारको पोरगो, कदाचित मी तुका परवडन तो परवडणार ना. नाही नाही त्या दिवशी त्याने कहर केला. बायकोक सांगितला गो पोराचे खाऊ पिऊचे लाड कर पण पैशाचे लाड करू नको. हिनं तेवढंच लक्षात ठेवलं माझ्या बाईले. पोरगा आपला ह्या गरमीत ना मम्मी 10 रुपये कुल्फी खायची आहे. छे बायको एकच बापूच सांगून गेलो खाऊ पिऊचे लाड पैशाचे लाड नाही. पुन्हा 10-15 मिनिटांनी पोरगो जायचो मम्मी 10 रुपये दे कुल्फी खाऊची. ए बापू सांगून गेलो खाऊ पिऊचे लाड पैशाचे लाड नाही. हिनं बघून बघून घेतला. ते आमच्या इथे कुल्फीवाले होते भैयाजी, त्यांच्याकडे गेलो. म्हणता हो कुल्फी द्या. पहिली घेतला चाटून बसून जागेवर फडशा उडवला.
दुसरी घेतला नसा 4 उडवला ने पडेश्या वाट धरला तो भैयाजी मागणं धावत रे हे पोरा हे पोरा अरे 4 कुल्प्या खालत पैसा गय म्हणता बापाशी माझ्या सांगितलं ना खाऊ पिऊची लाड पैशाचे कोणाची लाड करायचे काय कर्मा आपली करत हल्लीची पोरा ही ऐकतातच बुवा नाही आयुष्यभर भारी आहे त्यांच्यापेक्षा स्मार्ट आहे पण भक्ती हा महत्वाचा विषय आहे म्हणून म्हणते बघा हरिनामाचा गपरामाचा मुखाने जय घोष चाले हो भाव प्रेमाचा घोष देवाचा सुखवे आहे निराळे हो भाव सुमने वाहून चरणी तुझ्या नारायण सारे हो एक जन्म ने माझा तुझा नाही कामाचा जन्म एक ने माझा तुझा नाही कामाचा याच जन्माचे करायचं तर करून घ्या पुढचा जन्म बुवा आपल्याला भेटेल की नाही सांगता येत नाही आहे की नाही म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे ह्या वर्गाकडे मोबाईल आहे मागापासून हात दुखला तरी तो खाली ठेवीत नाही हात एक बदलता दुसरो धरता काय आहे म्हाताऱ्यांपासून कोताऱ्यांकडे सगळ्यांकडे मोबाईल हा माझा एकच म्हणणं 5-6 फोटो काढा चांगली साडी बिडण्याचा आईनू फोटो काढा इंस्टाग्राम फेसबुक पर्याय त्या पाठवून बिंदा जिवंतपणे आपण फोटो काढू आहे की नाही जिवंतपणे आपण फोटो काढू मेल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला एकाच फोटो जायचा नो हालिंग नो डुलिंग ओनली गरमी फिलिंग आहे की नाही तुमच्यासाठी बापावरचं गाणं घेतो पहिले बरोबर लगेच घेतलं तुमच्यासाठी बापावरचं गाणं खिडकी बंद करून टाका रे डोक्याची बोल भाव प्रेमाचा घोष देवाचा सुखवे आहे त्यांच्यासाठी एक गाणं अहो कळला नाही कसा कुणा बाप बाप हा बाप असतोय की नाही 100% तुमच्यासाठी एक गाणं अहो कळला नाही कसा कुणा बाप बाप शाप नसे डोक्याला ताप खरोखर बाप डोक्याला ताप नसतोय की नाही इकडे नको जाऊ बाबा मारील तिकडे नको जाऊ पप्पा मारील आईने हा आहे की नाही बाप बाप असतो म्हणून म्हणतोय अहो कळला नाही कसा कुणा बाप बाप शाप नसे डोक्याला कीर्तिमान झाला लेखकी पिढी जरी बापाची पहिली पडते शाप कीर्तिमान झाला लेखकी पिढी जरी बापाची पहिली पडते शाप अहो कळला नाही बाप शाप नसे डोक्याला बापाची पहिली पडते
एकदा जोरदार टाळ्या आपल्या मायपित्यासाठी आणि वडिलांसाठी झाल्या पाहिजेत. म्हणून म्हणतोय या ठिकाणी वेळ भरत झालं. चला या ठिकाणी माझ्यासाठी गुगल पे सन्माननीय रितेश घाडी यांच्याकडून 200 रुपयाचं गुगल पेला पारितोषिक आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकारतो. धन्यवाद. म्हणून बघा देव भक्ताचा संग भक्तीचा यांची आहेत दाखले भक्ताशिवाय देवाला किंमत नाही आणि देवाशिवाय भक्ताला किंमत नाही. मंडळी जसा भजन रसिकांशिवाय बुवा आम्हा दोघांना पण काही किंमत नाही. कारण ही नारदाची गादी तुम्ही सांगितलं सत्य परिस्थिती आहे. कारण आपल्या कलेचा गर्व त्या नारदाला एकदा झाला होता जामवंतीच्या लग्नामध्ये आणि अस्वलांसमोर गाणार नाही म्हणून श्रीकृष्णाला सांगितलं. पण श्रीकृष्णाने अस्वलीला बोलवलं आणि सांगितलं गा. आणि अशी काय अस्वली ती तानपुरा घेऊन नारदाचा गायली आणि जे तानपुरा उचललं गायन संपल्यावर ज्या पाटावर बुवा ठेवलं त्या पाटावरून ते तानपुरा नारद गायन करून करून दमला. पण ते तानपुरा तो सोडवू शकला नाही. तंबोरा सोडवू शकला नाही. बघा नारदाचा गर्वहरण त्या ठिकाणी श्रीकृष्णाने केला. म्हणून बुवा या ठिकाणी गर्वहरण करण्याचा काही एक उपयोग होणार नाही. समजा मी म्हटला पारकर बुवा तुझी कानपाडा फोडीन, तू म्हणणार माझी कानपाडा फोडीन. ह्या आमच्या वडिलांनी भजन केल्याने नाही, ह्या पंचरत्नांनी भजन केल्याने नाही. कारण पांचाळ बुवा, कदम बुवा म्हणा, कोपकर बुवा म्हणा, पाटील बुवा म्हणा यांनी हे वृक्ष लावलेलं आहे हरिनामाचं, ते कुठंतरी जगलं पाहिजे बुवा. म्हणून पांचाळ बुवांचं गाणं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना रत्नगिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर रत्नगिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे सांगताना मत भरून नाळी भोपळी करवंद लाल मोठू काजूच्या जांभा. काय ते वर्णन होतं पंचाळ की नाही तर आत्ताची राणी. नाळी भोपळी करवंद लाल मोठू काजूच्या जांभा नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. बाप्पा मोरया गजानना तू सुख करता बाप्पा मोरया गजानना पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पाटील बुवा. काय ते गीत आहे. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंढरीच्या वाळवंटात जोरदार टाळ्या पंचरत्नांसाठी होऊन जाऊ देत. कारण त्यांनी हे लावलेलं रोखतंय आणि ते कुठंतरी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हणतो बघा
देवभक्ताचा संग भक्तीचा ग्रंथी आहेत दाखले हो. विश्वव्यापक तो धनी विश्वाचा अर्जुन रथी हातीले हो. जो विश्वाचा विधाता आहे त्यानं अर्जुनाच्या रथावर सारथी बनून काम केलंय की नाही. कारण अर्जुनाच्या रथावरती बुवा ज्या वेळेला कर्णाने बाण मारला अर्जुनाचा रथ 2 पावले मागं हटला आणि अर्जुनाने कर्णाच्या रथावर बाण मारला ना कर्णाचा रथ 10 पावले मागं हटला होता. पण 2 पावले रथ मागं हटला म्हणून श्रीकृष्णाने प्रशंसा अर्जुन कर्णाची केली. वा शबाश कर्णा 2 पावले रथ मागं हटवलास. पण मनामध्ये गर्व झाला अर्जुनाच्या अरे त्याचा 10 पावले रथ मागं मी हटवलाय आणि फक्त 2 पावले माझा रथ त्यानं मागं हटवला. आणि श्रीकृष्ण प्रशंसा कर्णाची करतोय. त्यावेळेला श्रीकृष्णाला काय सांगतोय अर्जुन की अरे कान्हा तू माझ्या बाजूला आहेस की कर्णाच्या बाजूला आहेस. त्यावेळेला सुंदर उत्तर श्रीकृष्णाने दिलं अरे पार्थ मी तुझ्याच बाजूला आहे. अरे पण त्या कर्णाचा रथ 10 पावले मागं हटवलाय आणि त्यानं 2 पावले हटवलाय आणि प्रशंसा तू त्याची करतोय. त्यावेळेला श्रीकृष्णाने एक सुंदर उत्तर मंडळी दिलं. काय दिलं माहितीये का की कर्णाच्या रथावरती सारथी कोण बघ एक साधा मनुष्य आहे आणि तुझ्या रथाची ध्वजा प्रत्यक्ष विराजमान बजरंगबलीने सांभाळले आणि तुझ्या रथावरती प्रत्यक्ष त्रैलोक्याचा भार घेऊन विष्णू भगवान मी प्रत्यक्ष विराजमान असताना सुद्धा कर्ण जर तुझा 2 पावले रथ मागे हटवत असेल तर त्या कर्णाच्या बाणामध्ये ताकद किती आहे हा वास्तविक लक्षात ठेवा. भजन हे खरं भजन आहे बुवा. लोकांपर्यंत आम्ही फक्त रावणाचे वाईट गुण सांगत सुटलो पण रावणाचे चांगले गुण आम्ही सांगत लावून आहे. लक्षात ठेवा रावण भले दैत्य कुळात जन्माला आला होता पण आईसाठी आत्मलिंग आणणारा एकमेव रावण होता हे विसरू नका. कारण 10 तोंड आम्ही पिक्चर मध्ये पाहिले पण प्रत्यक्षात कुणीही पाहिली नाहीत. पण लक्षात ठेवा 10 जणांची शक्ती रावणाकडे होती. सीतामाईला रावण घेऊन गेलाय आणि अशोक वाटिकेमध्ये ज्या सीतामाईला ठेवली त्या सीतामाईकडे रावण एकदा पण गेला नाही आहे. पिक्चर मध्ये दाखवलंय रावण जाऊन म्हणतोय सीतामाई व शिव पण खरा रावण कोणाला कळलाच नाही. रावण एकदाही गेला नाही. मंदोदरी म्हणता अरे बाबा जर तिचा भोगच घ्यायचा नव्हता तिच्याकडे जायचंच नव्हतं तर तिला आणलाच तरी का. त्यावेळेला रावणाने सुंदर बुवा उत्तर दिलंय काय तुला काय वाटतं मला माहिती नाही मी कोण आहे. ज्या वेळेला माझी 6वी पाय चेपत होती 33 कोटी देवांना बंदिवान घालणारा रावण 6वी त्याचं पाय चेपत होती आणि 6वीने ज्या वेळेला मला भविष्य सांगितलंय अज राजाच्या पोटी दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र येणार आणि माझा नाश करणार आणि विष्णू भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपानं मानव अवतारामध्ये येणार आणि तो विष्णू भगवान आलाय त्याच्यासाठी लढाई करायला मी त्याच्याकडे समजा गेलो 100% मी मरणार आहे. मला माहिती आहे मला मोक्ष मिळणार आहे आणि मी पुन्हा शंकराच्या दरबारात जाणार आहे. कारण रावण आणि कुंभकर्ण हे शंकराच्या दरबारातले रुद्रगण आहेत 2 त्यांना शाप आहे नारदाचा. त्याला माहिती आहे काय सांगतोय मंदोदरीला मला राम मारेल मला मोक्ष मिळेल हे अयोध्येमध्ये होईल पण आता सीतामाईला आणून ठेवलंय अशोक वाटिकेमध्ये. प्रभू रामचंद्राला लंकेत यावंच लागेल आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेला लंकेला पाऊल लावतील पदस्पर्श करतील त्यावेळेला समस्त लंकेचा उद्धार होईल आणि ज्या वेळेला माझा नाश करतील तेव्हा समस्त राक्षस कुळाचा नाश करतील आणि ज्या वेळेला मला मोक्ष मिळेल तेव्हा समस्त राक्षस कुळाला मोक्ष मिळेल. मंडळी हा खरा रावण आहे. लक्षात घ्या खरा रावण आहे. मंदोदरीच्या उदरातून सीतेचा जन्म झालेला आहे कोणालाच नाही माहिती आहे. फक्त आम्हाला माहिती आहे जनकाची सीता मुलगी आहे पण खरी मुलगी मंदोदरीची नात्याने रावणाची मुलगी आहे हे विसरू नका. कारण मगध्य नावाचे ऋषी होते तपश्चर्या करायचे ना गंगा मातेला अमृत निर्माण करायचे कलशामध्ये आणि अर्पण करायचे गंगा मातेला. पण रावणाला एक कोडी होती मुंडकं छाटायचा ऋषींचा मुंडकं छाटलं अमृत तयार झालं होतं आतमध्ये आणि ते रक्त उडालं त्या कलशामध्ये. तो कलश घेऊन लंकेमध्ये रावण गेला आणि मंदोदरीला सांगतोय हे जहाल विष आणलंय समस्त नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार समस्त देवगणांचा नाश करण्यासाठी या ठिकाणी मी जहाल विष घेऊन आलोय हे लपवून ठेव. आणि त्यावेळेला ते मंदोदरीकडे देतो आणि रावण बाहेर जातो. जशी मंदोदरी बाहेर गेली रावणाने घटाघटा ते विष मंदोदरीने घटाघटा विष प्यायली. रावण जसा बाहेर गेला तसा पण अमृताचा देह
मंदोदरी मेली नाही. तीर्थाटनाला निघून गेली 4-5 दिवसाच्या नंतर बुवा. त्यावेळेला पहिल्यासारखा आता नाही, सकाळी गेला संध्याकाळी पाठी आला असा नाही. त्यावेळेला 9-9, 10-10 महिने तीर्थाटना करत होते आणि पोटामध्ये देह वाढायला लागला. मग तो देह घेऊन जर घरी गेलो ना तर मंदोदरी घरी गेले. रावण काय म्हणेल, हे पाप कोणाचा अंदाज. म्हणून 5 पतिव्रतामध्ये सर्वश्रेष्ठ नारी मंदोदरी होती बघा. ती पण पतिव्रता नारी. तिनं तो देह आपल्या पोटातला आपल्या शक्तीने बाहेर काढला. सैनिकांना आदेश दिला पेटीमध्ये टाका आणि ही पेटी जाऊन पुरा शेतामध्ये. कोणाच्या शेतामध्ये पुरली गेली? जनकाच्या शेतामध्ये. भाडाला लागून पेटी वरती आली. अमृताचा देह पेटीमध्ये पण मेला नाही, तो वाढला आणि म्हणून ती पेटी जनकाच्या शेतात मिळाली. भाडाला लागून भेटली आणि ती पेटी जनकाला बुवा. म्हणून त्या नात्याने ती मुलगी झाली जनकाची आणि मंदोदरीच्या उदरातून तिचा जन्म झाला. म्हणून नात्याने ती रावणाची मुलगी आहे. हे विसरता कामा नये. भजन बुवा 100% तुम्ही मला बोला, त्यात काय वाद नाही. कारण मनोरंजनासाठी बोलावंच लागणार. एकामेकाला बोलणार तर भजन नाही, पण जाता जाता चांगलं पण देऊन गेलं पाहिजे. उद्या सकाळी ना हे माता भगिनी बोलल्या पाहिजे. 2 जण होते एकामेकात बरोच बोलले, पण चांगला पण सांगून गेले. बरोबर की नाही? खरोखर तुमच्या चरणाशी नतमस्तक होतं. या ठिकाणी म्हणून होतो का विश्व व्यापक तू आणि विश्वाचा अर्जुन रथी हाती हो. धर्मासाठी शस्त्र हाती मोदीने प्रतिज्ञा त्याने हो. भुकेला भावाचा आत्माराम जीवाचा करूया त्याची मन धरणी हरिनामी बुवा हरिनामी अहो हरिनामी संत मंडळी रंगली हरिनाम. मोक्ष शेवटचं कळवा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. मार्ग मोक्षाचा पाप नाशाचा भक्ती एक आहे हो. जर मार्ग भक्ती वाचून मुक्ती नाही आणि मुक्ती जर भेटली नाही तर हा देह आपला नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण लक्षात ठेवा, आपली ही लोककला आहे. भजन, कीर्तन, दशावतार, शक्तितुरा ही आपली लोककला आहे. बरोबर की नाही? कौतुके बोलती माता पार्वती. रामचंद्र घाणेकर साहेब. लाडका महागणपती लाडका महागणपती कौतुके बोलती माता पार्वती. कौतुके बोलती माता पार्वती. माता पार्वतीने मळाचा बनविला हो. सजीव करून तयाची पुत्र मानिला हो. माता वीर जवान घोडीला द्वारी बसविला हो. येऊ दे ना घरात कुणाला आले जर किती. येऊ दे ना घरात कुणाला आले जर किती. लाडका महागणपती लाडका महागणपती कौतुके बोलती माता पार्वती. कौतुके बोलती माता पार्वती. माझ्या धावणे मला पावणे माझ्या धावणे मला पावणे तुझ्या प्रेमाचे किती गुण धावणे तू पंचन कामाला धावरे गाण्यात धावरे मला पावणे. गुलाल गुलाल बाबूची गुलाल बाबूचा गोपीला हिरवा गोंडा तुझे बोलांचा अरे ही आपली लोककला आहे. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ देत लोककलेसाठी. या ठिकाणी म्हणून म्हणतो बघा, मार्ग मोक्षाचा पाप नाशाचा भक्ती एकची आहे.
गजर करून नामाचा आहे आपल्या कामाचा गजर करून नामाचा प्रमोद विणवी तो करणी हरिनामी बुवा हरिनामी अहो हरिनामी संत मंडळी रंगली हरिनाम संत मंडळी रंगली आलो भांडूप नगरीला नामकरण सोहळ्याला आलो भांडूप डबलवारी भजनाची रंगली हरिनामी बुवा हरिनामी अहो हरिनामी संत मंडळी रंगली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.